वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. तर आजच्या क्लासमध्ये JNM फर्स्ट इयरच्यासाठी म्हणजेच खूप महत्त्वाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन IMP क्वेश्चन आहेत. आता JNMचे एक्झाम सुरू होत आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मी IMP क्वेश्चन घेऊन आलेले आहे. म्हणजे IMP क्वेश्चन कसे की पेपरमध्ये 100% ते पेपरमध्ये येऊन गेलेले आहेत आणि विचारण्यात येते म्हणजे येते. तर प्रत्येकी जो प्रश्न आहे तो प्रत्येक प्रश्नाला 15-15 मार्क्सचा जो प्रश्न आहे. तर अशा प्रकारचे आपले 5 प्रश्न आहेत या ठिकाणी आणि प्रत्येकीही खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत तुमच्यासाठी JNM फर्स्ट इयरसाठी. तर पहिला प्रश्न जो आहे म्हणजेच हाडाची रचना आणि त्याचे प्रकार. आता हाडाची रचना आणि त्याचे प्रकार त्याच्यामध्ये काय येतं तर मानवी शरीरातील सर्वात मोठे आणि सर्वात लहान हाड कोणते हे थोडक्यात स्पष्ट करा. नंतर सांध्याचे जॉईंट्स विविध प्रकार स्पष्ट करा. तर हा झाला पूर्ण 15 मार्क्ससाठी क्वेश्चन. नंतर हृदय आणि रक्तभिसरण. आता हृदय याच्यामध्ये काय आहे तर हृदय आणि रक्तभिसरण. तर त्याच्यामध्ये हार्टची डायग्राम काढून त्याचे कार्य स्पष्ट करा असा याच्यामध्ये प्रश्न येतो. दुसरं म्हणजे धमन्या ज्या आर्टरीज आणि शिरा वेन्स यामधील फरक स्पष्ट करा. हा 5 मार्क्ससाठी IMP क्वेश्चन आहे. धमन्या आणि आर्टरीज याच्यामध्ये फरक स्पष्ट करा आणि याच्यावर मी एक व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता आपल्या यूट्यूब चॅनलवरती. नंतर आहे नंबर 3 प्रश्न तिसरा मेंदू आणि मज्जा संस्था. आता मेंदूच्या याच्यामध्ये 3 भाग विचारलेले आहेत आणि त्याचे कार्य आणि रचना. नंतर न्यूरॉनची रचना स्पष्ट करा. तर हा सुद्धा 5 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे. तर कसा तर याच्यामध्येच हा 15 मार्क्ससाठी क्वेश्चन असल्यास त्याच्यामध्ये 5-5 मार्क्सचे क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात येते. ठीक आहे. नंतर प्रश्न चौथा पचन आणि श्वसन संस्था. तर तुम्हाला हा क्वेश्चन पूर्ण 15 मार्क्ससाठी आहे. IMP क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन येते म्हणजे येतेच. ANMला सुद्धा आहे आणि JNMला सुद्धा आहे. पचन आणि श्वसन संस्था एवढंच. तर फक्त पचन आणि श्वसन संस्था हा ANMला आरोग्य संवर्धनमध्ये सुद्धा येऊ शकतो आणि प्रायमरी हेल्थ केअरमध्ये सुद्धा, कारण की ANMला ॲनाटॉमी ही फक्त 15 मार्क्ससाठीच आहे. त्याच्यामुळे ANMला कंपल्सरी हाच क्वेश्चन आतापर्यंत येऊन गेलेला आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये अन्न पचन होण्याची प्रक्रिया थोडक्यात सांगा आणि फुफ्फुसातील गॅस ॲस्ट्रिक कसे घडते. ठीक आहे. तर हा क्वेश्चन ANMसाठी किडनीची रचना नंबर 5 जो आहे प्रश्न तो म्हणजे किडनीची रचना. आता याच्यामध्ये काय आहे तर किडनीची डायग्राम काढून त्याची रचना स्पष्ट करा आणि त्याचे कार्य. तर असा हा क्वेश्चन पूर्ण 15 मार्क्ससाठी. तर याला सुद्धा 15 गुण आहेत. तर हे झाले आपले IMP क्वेश्चन JNM फर्स्ट इयर. ओके. तर IMP क्वेश्चन आहे खास कर मी तुमच्यासाठी काढलेला आहे. तुम्ही चेक करू शकता की हे जे प्रश्न आहेत ते खूप वेळा येऊन गेलेले आहेत ॲनाटॉमीमध्ये आणि आत्ताच्या पेपरमध्ये सुद्धा हेच येतील. आणि तुमचा ॲनाटॉमीचा पेपर कसा जातो तो नक्की कमेंट करा. ठीक आहे. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.